Women all over the world are secondary citizens right from cradle to the grave. They don't ever get an opportunity to ever develop their potential. Many NGOs in Mumbai are trying to bring about a change with this respect. One such NGO is Astitva, started by Mr. Narayan Ganpatrao Sawant. He acts as a mentor to all the members of self-help groups who address him fondly as Sawant Sir. The life of an average housewife just consists of waking up, cooking, taking care of children, leaving them off to school, watching TV and the work. Once such a woman gets inspired to do something larger, there is no stopping. When she understands how SHGs can change her life, it is a new life altogether. Members can take loans for their needs, starting up new businesses, and soon they discover the newfound joy of economic freedom. This paves the way for real empowerment, like increased decision making in their families. When the members have enough interest, Astitva conducts various training programs for them. मी या गटात या संस्थेत गेल्यापासून मी शिवण क्लासेस केलेला आहे. तर या शिवण क्लासेसमुळे माझा भरपूर फायदा झालेला आहे. मी रोजचे 200 ते 300 रुपयापर्यंत कमवते. आणि त्या बचत गटातून मग असे हे आम्ही छोटे मोठे उद्योग करतो. आता मी माझ्या घरी जेवणाचा धंदा, मी जेवणाचे डबे टिफिन बनवायचं काम करते. माझ्याबरोबर त्या बचत गटाने आम्ही 20 महिलांचा असा बचत गट आम्ही काढलेला आहे. त्याच्यात आम्ही 100 रुपयाप्रमाणे असे नंबर घेतले. आणि जर एखाद्या महिलेला असा पैशाची गरज पडली, बाबा एखादं कुठचं काम कोणाचं अडलं आहे, तर आम्ही बचत गटातून कमी व्याजाने त्यांना पैसे देतो. असं आमचा बचत गट महिला बचत गट आहे आमचा, वैष्णवी महिला बचत गट. ह्याच्यामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आपण स्त्रिया नुसत्या घरात बसूनच काम करत असं नाही, आपल्याला बाहेरसुद्धा भरपूर वाव आहे. आता काही म्हणतात की नोकरी केली तरच सगळं होतं, पण नाही, आम्ही नोकरी करत नाही, आम्ही घरगुती कामच करतो. आमची घरातली पण घरातलं कामं करूनसुद्धा आम्ही धान्याचं सुद्धा चालू केलेलं आहे. त्याशिवाय आम्ही ह्या गटात असे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि नंतर मग मी म्हणजे जरा वाटलं मला की बाबा चल आपले पण पैसे वाचतील त्या महिलांचे पण. मग त्यांना सगळ्यांना मी एकत्र केलं. मी स्वतः पुढाकार घेतला आणि त्यांना विश्वास आहे की बाबा जी सांगणार ते आपल्याला जरा चांगलं असेल. त्यावेळी जसं आपण बोलतो ना, झाड जर लावलं नाही तर आपण पाणी कसं द्यायचं, पण आमच्या सावंत सरांनी मेन म्हणजे त्यांनी हा एक झाड लावलाय बचत गटाचा आणि आम्ही त्यांना पाणी देत गेलोय. The growth of Astitva has been stupendous. In 2002, it was started with just 6 women, and believe it or not, in 2008 there are over 6,000 members in the areas of Andheri, Jogeshwari and Goregaon. The journey from subjugation of women to empowerment is a long one, but at least we have NGOs like Astitva who will make the journey easier for women.